हो डॉक्टर कुठे आहेत? आम्हाला पेशंट दाखवत होतं, लय जुलाब होऊ राहिले त्याला. पैसे आणलेत का? पैसे अहो पहिला ऍडमिट तर करून घ्या, त्याच्यावर प्रोसिजर करा, काय काय नाही काय झालं त्याच्यावर, नंतर बघू ना टीचरच्या वेळेस बिल. हो, या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं म्हणजे पैसे सगळ्यात महत्वाचे. कळालं का तुम्हाला? स्पेशल रूमला किती भाडं आहे? स्पेशल रूमचे 2 लाख रुपये दिवसाला. दिवसाला 2 लाख रुपये? एवढं कसं काय? मग आमच्या स्पेशल रूम मध्ये फॅन नाहीये, एसी आहे, डब्बा टीव्ही नाहीये, अँड्रॉइड टीव्ही आहे, ते पण वायफाय सहित. कळालं का? पेशंटने फक्त आरामशीर बघून टीव्ही बघायचं, त्याला कळत पण नाही तो आजारी आहे. महिन्याभरात नीट होऊन घरी निघून जात असतो. महिनाभर? एवढे दिवस कशाला? हॉस्पिटलचं बिल वाढतं ना. म्हणजे काय टीव्ही बघायचे 2 लाख रुपये द्यायचे काय? मग आणि बाहेरून डबा बिबा आणायचं नाही बरं का. हॉस्पिटल जे जेवण देईल तेच जेवण करायचं. हा? आणि त्याचा दिवसाचा खर्च लागेल 30,000 रुपये. काय? 30,000? अहो बाहेर तर 200 रुपये थाटली. आम्ही सोनाच्या ताटात जेवण देतो ना. आणि हा बाहेरचे स्वस्त औषध वगैरे आणायचे नाहीत. हॉस्पिटलचे जे महाग औषध आहेत ना तेच खायचे असतात. कळालं का? आणि त्याचा दिवसाचा खर्च लागेल 35,000 रुपये. एवढे कसं काय? आम्ही ब्रँडेड औषध वापरतो, सांगितलं ना एकदा तुम्हाला. प्रॉपर्टी वगैरे आहे का ना वर तुझ्या? हा आहे ना, गावाकडे 5 एकर आहे. विकावं लागेल. ते विकल्याशिवाय तू हॉस्पिटलचं बिल भरूच नाही शकत. दारू सिगरेट वगैरे पितो का? हा पितो कधी मध्ये. सोडून द्यावं लागेल. कम सोडावं लागेल? अरे मग तुझ्या किडन्या खराब झाल्या तर विकत कोण घेईल त्या किडन्या? किडनी विकावं लागेल? किडन्या विकल्याशिवाय बिल देऊच नाही शकत तो हॉस्पिटलचा आमचे. यार कुठं चाललं? किडनी विकायला? आमचाच डॉक्टर किडन्या काढत असतो. 1 मिनिट थांब, फोन लाव.